त्यात बघा पहिला काय विचारलाय, खूप बघा छानपैकी वाचायचं, खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही. सत्य नाही बघा हे कीवर्ड आहे आपला, सत्य नाही. काय गडबडीत काय होईल, आपण डायरेक्ट पहिलंच वाक्य म्हणून बरोबर नाही किंवा चूक आहे का असं. तर पहिलं काय, भारतीय राज्यघटनेच्या अंमलबजावणीची तारीख. आपण मगाच काय सांगितली, ही तारीख कशाची आहे, चिंतन कशाची आहे, ही स्वीकारलेली. हे काय म्हणतात, अंमलबजावणी. अंमलबजावणीची तारीख काय आहे, 26 सेम आहे, पण ही काय जानेवारी 1930, सॉरी 1950 ही. आणि 1930 मी का म्हटलो, हा येस, म्हणून ते. आता हे वाक्य काय आहे, सत्य नाही, म्हणजे आपलं उत्तर एक आहे. पण आपल्याला आता नेक्स्ट इयर PYQ जर प्रिडिक्ट करायचे असेल तर हे पण खालचं वाचलं पाहिजे. 42वी घटना दुरुस्ती, धर्मनिरपेक्ष हा शब्द जोडण्यात आला का, आला. तर आपण इथंच लगेच डोक्यात घ्यायचं की बाबा अजून दुसरे कुठले 2 शब्द, असा अभ्यास करायचा आहे आपल्याला. शेवटचं जो म्हणतो ना आपण लास्ट काय वाचलं पाहिजे, हे अशा प्रकारे आपण अनालिसिस करायचं आहे. तर बघा 42वी घटना दुरुस्ती 1976 मध्ये करण्यात आली. आयोग आपल्याला काय करून देईल, 1975 करून देईल, किंवा ही 44वी घटना म्हणेल, तरी आपण फसायचं नाही. त्यानंतरचं बघा, भारतीय राज्यघटनेतील सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय हे रशियन राज्यघटनेतून घेतलेले आहेत. तर घेतलेले आहेत का, घेतले. तर आता इथं आपण लक्षात घ्यायचं की फ्रान्सच्या राज्यघटनेतून आपण काय घेतलेलं आहे किंवा जपानच्या काय, म्हणजे अभ्यासाचा लिंक अभ्यास करायचा आहे, त्यालाच म्हणायचं रिव्हिजन. नाहीतर आपण जर पुस्तक काढून पुन्हा पुन्हा जर वाचत बसू, ह्याला अर्थ असणार आहे का, अजिबात नाही.